सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या आकावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मात्र हा बीडचा आका कोण हे भाजप आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय। नेमकं काय म्हणालेत सुरेश धस पाहूया। बीडचा आका धनंजय मुंडेच। सामच्या मुलाखतीत धस यांचा दावा। धस यांच्या दाव्यानं मुंडेंच्या अडचणी वाढणार। इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर आकाचे आका आले तर नाव घेऊ ना। आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्याकडून वारंवार बीडच्या आकाचा उल्लेख केला जात होता। बीडचा आका कोण याबाबत धस यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं। आकाचे आका हे मंत्रिमंडळात असल्याचं सांगत धस मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधत होते। मात्र पहिल्यांदाच साम टीव्हीच्या मुलाखतीत धस यांनी धनंजय मुंडे हे बीडचे मोठे आका असल्याचा उल्लेख करत खळबळ उडवून दिली आहे। छोटे आका म्हणजे वाल्मिकांना यांनी मोठ्या आकांना जर काही फोन बिन केले, मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे साहेब। एवढंच नाही तर वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडेंना फोन केले असतील तर त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचा इशाराही धस यांनी दिलाय। हे आकांनी जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि मोठ्या आकांनी जर आदेशित केलं असेल की असं करा किंवा तसं करा, ते आदेशित करतील असं मला वाटत नाही। पण समजा केलं असेल तर मग मोठे आका सुद्धा अडचणीत येऊ शकतात। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी जोर धरतीये। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं धनंजय मुंडेंचा बचाव केलाय। दबाव जरी असेल तर फडणवीस साहेब हे तसे खूप म्हणजे स्ट्रिक्ट आहेत। त्यांना दूरचा जवळचा महायुतीचा असं म्हणण्यापेक्षा जे दोषी असतील त्यांच्यावर ते ऍक्शन घेतील, परंतु निव्वळ रेटा आहे म्हणून ऍक्शन घेणं हे त्यांना आवडणार नाही असं मला वाटतं। सीआयडीनं वाल्मिक कराडला अटक केली आहे। त्यातच सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कराड हे छोटे आका तर धनंजय मुंडे हे बीडचे मोठे आका असल्याचा उल्लेख केलाय। त्यामुळे कराडानंतर सीआयडी आपला मोर्चा मंत्री धनंजय मुंडेंकडे वळवणार का आणि मुंडेंची चौकशी करणार का याकडे राज्याचं आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।